गाडीने गेले नंबर दे बरं. लक्ष 2 मिनिटं साहेब कुठे गेले ते साहेबाला नंबर घ्या. चला हो चला एक मिनिट नंबर हॅलो नंबर मी चाललो आता. नंबर घेऊन टाका तुम्ही. नंबर दिला एक मिनिट बोलो. मारलं बरोबर ग्रामीणचे कापले असते. ठाणा येथे बायपास सांगली हायवेला 308 नंबरमध्ये एक लहान मुलाचा शव आढळला आहे आणि आमची एवढी विनंती आहे का पोलीस प्रशासनाने रातची जे गस्त इकडं वाढावे, कारण की इकडे जे नशाखोर लोक आहे आणि आज जे लहान मुलाचं जे मृत्यू झाला याचा जबाबदार कोण याचा ही प्रशासनाला आमची मागणी काय आहे. आपलं नाव? अमजद खान सहित नगरसेवक. माणसाला काळिंबा भासणारी घटना चिकलठाणा सावित्रीनगर या शिवारात घडलेली आहे. प्रश्न हाच उद्भवतो की पोलीस प्रशासन करतंय काय. हा चिकलठाणा बायपासचा रस्ता आहे. पोलीस स्टेशन आणि पोलीस ग्रामीण स्टेशन हे करतं काय. इकडं रात्री अवैध धंदे चालतात, नशेखोर पोरं असतात, नशेखोर लेडीज असतात, अवैध धंदे इकडे चालू आहेत. याच्याकडे प्रशासन कधी लक्ष देईल या मागण्या आमच्या चिकलठाणा वासियातर्फे नगरसेवक अमजद खानतर्फे या सगळं मागण्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार 100%. परंतु आज हा निर्दयी बाळाचा मृत्यू झालेला आहे. एक 4 वर्षाच्या चिमुरडं, एक 5 वर्षाच्या चिमुरला आज मारण्यात गेलेलं आहे. याचा जिम्मेदार कोण आहे, याचा वाली कोण आहे, या प्रश्न आम्हाला आज महानगरपालिकेला विचारायचा आहे. सांगा. 100% अमजद भैया वारंवार या गोष्टीसाठी महानगरपालिकेचा आवाज उचलत आहेत की या भागामध्ये या बायपास ठिकाणी एकही हॉलोलाईट लाईट नाही आहे. रात्री अपरात्री गाडीचे पोलिसांचे चाकर नाही आहे. इकडं चोऱ्या लुटमार होत आहेत, लोक यायला घाबरत आहेत. बाजूचा सावित्रीनगर असेल, नगर भाग असेल, इकडं स्थानिक लोक रोडवर येण्यासाठी घाबरत आहेत. याचा प्रशासन योग्य ती वेळी काळजी घेत आहे का नाही घेते हा प्रश्न आम्ही उद्भवतोय. नाव सांगा. माझं संपूर्ण नाव सुशील तुपे आहे. मी राहणार चिकलठाणा या गावात आहे.